तर मित्रांनो आज आपल्याला जावांवर करसड म्हणजे तुम्हाला माहिती का करसड म्हणजे त्याला गुळ तयार करताना आपण तिथे जाणार आज म्हणजे काय तयार करताना आपण खावाला जाणार बरं का आज तुम्हाला खावा नाही तर नक्की सांगा या आम्ही गावला तुम्हीकडे करसड नावला काय सांगूया ती नक्की सांगा आम्हाला कमेंट करसड हा शब्द ना म्हणजे एक फॅक्टरी पण आहे आपली गावसव ना बारीकशी फॅक्टरी आहे तुम्हाला माहिती आहे साखर कारखाना माहित होत आहे साखर पुरी मोठी फॅक्टरी आहे तो साखर तुम्ही कर पण तो आपलं गावठी गुळ तो कया बनाटा नैसर्गिकरित्या म्हणजे पारंपरिक आदिवासी म्हणजे आम्ही आदिवासी मग त्या ऊस वाय पहिले रस वगैरे गुळ बनवणार आणि मग ती जर तुम्हाला देखा नाही तर चला आम्ही सोबत चला तर आम्ही जायला ना आता आम्ही 3 जण होतं अहो आमना मयूर अहो तुम्हाला माहिती आहे पंकज भाऊ आपला खास मित्र आपला माहिती त्याला मग आता आम्ही बट अंधारा हवं बट सवय अंधारामध्ये जाऊन मजा बुवा मी थंडी पुरी थंडी कुंसाट आहे डायरेक्ट पुरी सांगा त्या गोटच नाही पुरी थंडी डायरेक्ट गावला तुम्हाला तर माहितीच आहे गावला काही थंडी राहा तर माझं आपली देखू चला तर बोर लायलो आहे आवाज काय जास्त येवा नाही कारण पुरा गाडीनं आवाज पुरा आहे करसड म्हणता तर मला देखील राहणार आता पुरा मोठल्या कडायावर तर पोची जाईल वजन करसड मग तुम्हाला कडाया टाके राहणार आणि चुला पुरा मोठा चुला तर मला तुम्हाला तू जवळ जाईल रस काढीन तो उर त्याला सुकाडीने चुला टाकी राहणार म्हणजे जेणेकरून उष्णता तयार व्हायला पाहिजे आणि पट्टी सव्वा अंधाराच चारा उष्णा पुरा इस्टुपेट आहे ना तर जवळ जावा ना पुरी शेक लाग डायरेक्ट तुम्हाला सांगा डायरेक्ट युवज वाजावून नाही डायरेक्ट तेवढी जागावर ना पुरा कडक डायरेक्ट विषय नाही मग पुरा चारा दिक राहीन ते का काय उक पुढे राहणार या 2-1 तास नंतर ना पुरा गरम होईल यात धगी जाताना पाक तयार होणार पडेल ना गुळ लागा एकदम हे लाग मग पुरा गरम करता रस त्यानं रूपांतर या एकदम ऐवजा आणि माणूस आहे ना तो उकळा येत ना तो ती घाणी ग ना ती उसणार रस म्हणती काली फेक राही ना तो मग बता काय तुम्हाला दिकरा काय गरम होत वगैरे आहे ना आणि करसड ना 24 तास चालूच राहा म्हणे या गब आखू म्हणजे तिकडे उतरायने ना याने या ऊस पीर राहणार त्याचा रस काढणार मग लगेच तिकडे उतराय गे का लगेच दुसरा आंदण तवतील एक टाइमला त्या 2 आंदण तवता मशीन चाल राही ना गब तो रस अट पीर आहे ना ते रस टाके ना तर रस अट ह्या म्हणे ग आणि तो मग तुम्हाला टाका ना तो पाईप जोडीत होता त्या कडे टाकेल होता आता एवढा उतरणार का त्या रस्त्याम टाकतील मग दुसरा आंदण चालू होईल तर मग आता आम्हाला थोडासा रस किंवा ना म्हणे पण ते कळशील तो रस भरायला घ्या तिकड्यानं काय रस भराय तटन आता रस भराय घ्या आता येऊ तर तांब्या माता मस्त गाय बिने रस तोच आम्ही आता तांब्यावर पण ते काय होती आहे ना मग अंधारच राज बुवा पुरा बारे रस लागवतात पुरा थंडा मस्त होता हा ना आम्ही ते बर्फ टाकेल ना तरी एवढा भारी ना काय सांगा ना विषय नाही डायरेक्ट तुम्हाला माहितच राहा बर्फ टाकी जातो थंड होईल आपण बर्फ टाकायला काही जरूरत नाही होती मग पक्का एवढा वाज होता मला पण केलं म्हणे डायरेक्ट तुला साप जाईने मस्त निवांत बस नाव कारण की तुला एवढं शेक लागू होती ना डायरेक्ट म्हणजे पुरा डायरेक्ट गरम मस्त
तर मग आता हळूहळू ना या बादल्या संभरतील मग त्या बादल्या बेल्या तयार होईल म्हणजे 27 त्या बेल्या तयार होईल त्या बादल्या संभर Subscribe now and press the bell icon.